अरे कुठे निघालायत का? सॉरी काका, तुला सांगायचं राहिलं. आज सावंत सरांसोबत एक मीटिंग आहे, सो तिथेच जातोय. बरोबर. तू इथे बाहेर काय करतोयस? मी असंच कॅज्युअली पाय मोकळे करायला आलो होतो. ओ ओके. दादा तुम्हाला फार वेळ लागणार आहे का? नाही म्हणजे माझं तुझ्याकडे महत्वाचं काम होतं म्हणून विचारलं. हां म्हणजे 1 तास 1.5 तास लागेल. बरोबर. काही हरकत नाही. ऑल द बेस्ट फॉर मीटिंग. थँक्यू. चल. अरे काही घेऊन आलोस? कॉफी आणली मैत्री मॅडमसाठी. मॅडम कुठे आहे? त्या असतील इथेच कुठेतरी. ठेव ना कॉफी ठेव आणि माझ्यासाठी एक मस्त चहा घेऊन ये. हो सर. हां. अरे दादा, तू मैथिलींच्या केबिन मध्ये काही काम होतं का तुझं? हां म्हणजे एक फाईल हवी होती पण नाही आहेत त्या. हां मी सांगते त्यांना. हो चालेल ना. बोल. बंटी कुठे आहेस? तुला काय करायचंय? अरे ऐक तर खरं, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बोल. तुझं काम झालंच असं समज. मैथिलीला ढगात पाठवण्याचं तिकीट काढलंय. अरे वा, आनंदाची बातमी दिलीस. तिच्या कॉफीमध्ये जालिम विष मिसळलंय. आता थोड्याच वेळात ती ढगात पोचेल. नक्की मरेल ना ती? अरे 1000% लिहून घे. ठीक आहे. फक्त ती मेली हे कन्फर्म झालं ना की मग मला फोन कर. कळवतो ना. बघ तू सांगितल्याप्रमाणे तुझं काम केलंय आम्ही. केदार दादा, मैथिली बघ कशा करतायत. काय झालं? माहित नाही. तू चल ना आज, चल ना. चल चल. मैथिलीताई अहो काय होतंय? मैथिलीताई अहो अचानक काय झालं? इकडे बघा काय होतंय सांगा. आपण डॉक्टरना बोलूया का? थोडे शांत व्हा. तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला पाणी हवंय का? थांबा. हे घ्या पाणी. पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही डोळे उघडा बरं. डोळे उघडा, तुम्हाला काही होणार नाही. हे घ्या पाणी घ्या. मर ना लवकर. एवढी तडफड करतेस त्यापेक्षा लवकर मर आणि मला मोकळं कर. तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही तुम्हाला. इकडे बघा, तुम्हाला काही होणार नाही. आपण डॉक्टरना बोलूया का? लवकरच तुझे डोळे कायमचे बंद होणार आणि तू ढगात जाणार.
चला, बंटीने मला सांगितलेलं काम झाल्यात जमाय. इतके दिवस तुला मारण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या नेत्रामुळे वाचलीस. पण आज तू नाही वाचू शकणार. कशी वाचशील? विषच असं जालिम आहे की वरून साक्षात देव जरी आला ना तरी तुला वाचवू शकणार नाही. बंटीला लवकर बातमी द्यायला हवी. मी मैथिलीला संपवलं. मैथिली, अशी कशी मरेन मी? कॉफी प्यायला नाहीत रे त्या? तुझे सगळे प्रयत्न वाया गेले, पण तरी सुद्धा तुला थोडंसं समाधान मिळावं ना म्हणून हे सगळं नाटक केलं. काय करणार, शेवटी बहीण आहे ना मी तुझी, केदार दादा. काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. मैथिलीपासून लांब राहायचं, नाहीतर हे सगळं जाऊन केतकीनं सांगेल. केतकी? केतकीचा काय संबंध? आणि तू काय बोलतेयस? तुझं खरं रूप समोर आलंय ना. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. बस, नाहीतर मग तुझा तो व्हिडिओ आहे मित्राकडे, निघ. काय झालं? केदार दादा केबिन मधून बाहेर पडला त्यावेळी मला काहीतरी गडबड वाटली म्हणून आम्ही हे सगळं केलं. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला कळली, केदार दादा अधोक्षजचा म्हणजे शतग्रीवचं म्हणणं ऐकून हे सगळं करतोय. आणि आपल्याला आधी असं वाटत होतं की शतग्रीव घराबाहेर पडल्यावरती हल्ला करेल. तो आधीच केदारमय घरापर्यंत पोहोचला आहे. आपण सगळे केदार काकाला ओळखायला एवढे चुकलोच कसे? पण मित्रा, आता काय करायचं? बाबा, केदार काकांचा फक्त तुमच्यावरच राग असतं तर एक वेळ आपण समजून घेतलंही असतं. पण केदार काका ते शतग्रीवच्या साथीने आपल्या घराच्या वाईटावर उठलेत. हे सगळंच ना खरंच खूप भयंकर होत चाललंय आता. आता घरात पण काकाजी काही करू शकते ना. आजच्या प्रकारानंतर ते दोघं अधिक आक्रमक होतील. आपल्याला सगळ्यांना जपून राहावं लागेल. मावशी, यापुढे खूप जास्त सावध राहायचं. यावेळेला केदार काका तोंडगशी पडलेत, पण यापुढे सुद्धा तसंच होईल असं नाहीये. ते शतग्रीवचा हस्तक म्हणून या घरात वावरत आहे. यापुढे काहीही झालं तरी एकटीने त्यांच्या समोर जायचंच नाही. पण हे एवढं सगळं आपल्या घरात घडून गेलं आणि आपल्याला कळलं कसं नाही? खूप हुशारीने डाव खेळलाय त्यांनी यावेळी. आता रूममधून बाहेर पडायला पण भीती वाटते.
ताई भीती वाटणं साहजिक आहे, पण ह्या वेळेला असं घाबरून नाही चालणार. नेत्र ताई, या वेळेला फक्त केदार काकांची नाही तर शतग्रीवची सुद्धा लढावं लागू शकतं. मला सांग आता करायचंय काय? ते शतग्रीवचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी केदार दादाला जाऊन जाब विचारायचंय का आत्ता? नाही, आता तसं नाही करता येणार. आपण जाब विचारलं तर ते सावध होतील. शतग्रीव बेसावध असतानाच आपण त्याला पकडायचंय. आणि आता आपण असं थेट केदार काकांना काही विचारूही नाही शकत, कारण काकू काही ऐकूनच घेणार नाही. आपल्या आणि काकांच्या मध्ये त्या उभ्या राहतील. आणि केदार केतकीच्या भावनिकपणाचा फायदा घेणार आहे. पण मग कसं समजवायचं काकूला? काहीतरी मार्ग काढावाच लागेल आपल्याला. हो, लवकरात लवकर काकांचा खरा चेहरा काकूंसमोर आणायलाच हवा. पण केतकी केदारच्या विरोधात काहीच ऐकून घेणार नाहीत. काकू मग आपल्यावर विश्वास ठेवणारच नाही ना. विश्वास ठेवणार नाहीत, बरोबर आहे. पण एक मार्ग आहे. केदार, तुझा फोन वाजतोय. केदार, बंटी, हॅलो केदार. कोण बोलतंय? हॅलो हॅलो. आवाज ओळखीचा वाटत होता. बंटी. काय ग, का हाक मारत होतीस? अरे तुला फोन आला होता, बराच वेळ वाजत होता म्हणून मी उचलला. कोणाचा होता? बंटी. बंटीचा फोन होता? मग तू का घेतलास? अरे म्हंटल ना बराच वेळ वाजत होता म्हणून उचलला. बाय द वे बंटी कोण आहे? आवाज ना जरा ओळखीचा वाटला. मुळात मला न विचारता तू माझ्या फोनला हात का लावलास? कोणाला विचारून? कोणाला विचारून म्हणजे? मी बायको आहे ना तुझी, मी नाही हात लावू शकत. आणि एवढं चिडायला झालंय काय? मी साधा प्रश्न विचारला ना की बंटी कोण आहे. यापुढे मला न विचारता माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलास तर खबरदार. सरळ सांगून कळतच नाही. किती मला चहा दे प्लीज. फाल्गुनी चहा करतेस ना? केदारला पण दे. हा अरे वा, सगळे इथेच आहेत का? बरं झालं. हो, आज कामाला सुट्टी आहे ना, त्यामुळे सगळे घरी आहेत. एक मिनिट. हा ईशा, ईशा बाळा लवकर ये खाली. आले आले. काय झालं आई? रीमा कुठे आहे? ती आवरते, येते खाली. बरं, आज सगळ्यांना सुट्टी आहे ना, मग आज आपण सगळे मिळून एक खेळ खेळूया. कसला खेळ आई? सांगते हा, सगळ्यांना येऊ दे. इंद्राणी आत्या, काकू, फाल्गुनी ताई, मैथिली मावशी, आई सांग ना कसला खेळ? अगं एकदम सोपा खेळ आहे. समोरच्याच्या मनात काय सुरू आहे ते ओळखायचं.
आता मी ना केदार काकांना काही प्रश्न विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देणार, पण उत्तर देण्याआधी त्यांनी मनात काय विचार केला हे तू ओळखायचं. ठीक आहे? अरे हा, मस्त आहे. हे सगळं काय चाललंय? आणि ईशा कसं काय मनातलं ओळखेल केदारच्या? ते इंद्राणीताईंना जमेल ना, ईशाला कसं जमणार? जमेल की, तिलाही जमेल. इंद्राणीताई अहो कसं काय? काकू आपण खेळायला सुरुवात करूया ना, तुम्हाला कळेल सगळं. काका विचारते हा प्रश्न. एक मिनिट, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे? तुम्हाला जे काही खेळायचं ना ते तुम्ही आपसात खेळा, मला नको सांगूस. मला खेळण्यात इंटरेस्ट नाहीये. केतकी मला चहावर आणून काका दे. काका अरे कुठे जातोयस? थांब. अरे आज मस्त सुट्टी आहे, सगळी फॅमिली आहे, एकत्र जरा एन्जॉय करूया ना. जरा थांब ना. कमॉन काका, तुला नातवंडांची एवढी आवड आहे, तू खेळणार नाहीस ईशा बरोबर? अरे पण काका थांब की, एन्जॉय करूया ना. काका आता एवढे सगळेजण सांगतायत ना, थांबा ना. ईशा तुम्हाला या घरी परत यायला किती वर्ष लागली? 26 वर्ष असंच आहे त्यांच्या मनात. तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता काका? काका मी काय विचारते? तुम्ही बंटी मामांना कसं ओळखता? कोण बंटी? अरे असं काय करतोस केदार? अधोक्षज उर्फ बंटी, रुपालीचा भाऊ, मैथिलीचा भाऊ. अच्छा, बंटी रुपालीचा भाऊ. मी नाही ओळखत त्याला, म्हणजे त्याची आणि माझी फारशी ओळख नव्हती. ही बंटी बद्दल का विचारतीये? बंटी आणि रुपालीला मीच या घरात आणलं हे यांना कळलं तर नाहीये ना? काका आजोबा खोटं बोलतायत. त्यांच्या मनात असं आहे की ही बंटी बद्दल का विचारतेय. मीच बंटी आणि रुपालीला घरात आणलं हे यांना कळलं तर नाही ना? ईशा, अगं असं का बोलतेस बाळा? नेत्रा, ही काही बोलते अगं. मुळात मी मनात असा काही विचारच केला नव्हता. तू रुपाली आणि अधोक्षजला घरात आणलंस कशासाठी? मी? मला का विचारतं हे सगळं? माझा काय संबंध आहे? मी बंटी आणि रुपालीला शेखर दादाला अडकवण्यासाठी, बिझनेसमधनं बाहेर काढण्यासाठी आणलं होतं. पण हे काय चाललंय हे सगळ्यांना कळलं तर नसेल ना? मी बंटी आणि रुपालीला शेखर दादाला अडकवण्यासाठी, त्याला बिझनेसमधनं बाहेर काढण्यासाठी आणलं होतं. पण हे काय चाललंय? कोणाला काही कळलं तर नाही ना?
काका तू परत आलास तेव्हा अवनकडून पैसे मागितलेस ना, ब्लॅकमेल केलंस ना त्यांना? बाबा, काका आजोबा म्हणतात की मीच शेखरकडून पैसे मागितले होते.